नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अधिसूचना देतो. मेरे जो हिंदी श्रोता है उनके लिए मैंने अलग से प्रतिवाद यूट्यूब चैनल बनाया है, तो जिनको हिंदी सुनना है वो उस चैनल पर जाकर सब्सक्राइब करें। वहां जाने के लिए एक लिंक मैंने डिस्क्रिप्शन बॉक्स में दी है, आप वहां जाकर मेरे हिंदी वीडियो सुन सकते हैं, क्योंकि प्रतिपक्ष पर मैं हिंदी वीडियो डालता नहीं. मित्रांनो, आता परत मराठीकडे येतो. वन नेशन वन काय ते वन नेशन वन रेशन वगैरे अशा भाजपच्या अनेक घोषणा आहेत. तसं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशातल्या सगळ्या निवडणुका या एकाच वेळेला घ्यायच्या, म्हणजे एका ठराविक मुदतीमध्ये घ्यायच्या आणि 5 वर्षात कधीही कुठच्याही निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे कधीही कुठेही आचारसंहिता लागते आणि सरकारच्या कामामध्ये किंवा शासकीय कामामध्ये जो व्यत्यय निर्माण होतो तो संपवला पाहिजे. 1 वर्ष निवडणुकीचं आणि 4 वर्ष 4.5 वर्ष कामाची, अशा पद्धतीत निवडणुकीचं वेळापत्रक आपण बसवलं पाहिजे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गेल्या अनेक वर्षापासूनचा आग्रह आहे. त्यांनी ही कल्पना वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे. पण आधीच मनाने पराभूत असलेल्या विरोधी पक्षांना त्याची नेहमी भीती वाटते की जर लोकसभेबरोबर विधानसभा आणि विधानसभेच्या बरोबरीने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर त्या मोदी नावाच्या लोकप्रियतेच्या ढगाखाली झाकोळल्या जातील. म्हणून प्रत्येक निवडणूक वेगळी असली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि म्हणूनच विरोधकांचा मोदींच्या या वन नेशन वन इलेक्शन कल्पनेला सातत्याने विरोध राहिलेला आहे. जणू काय असं होऊच शकत नाही. हा लोकशाहीचा फार मोठा घात आहे, हा लोकशाहीवरचा हल्ला आहे वगैरे वगैरे जे काही पोरकट आरोप होतात त्यांना भारताचा स्वातंत्र्योत्तर काळातला इतिहास आणि निवडणुकांचा इतिहास किती ठाऊक आहे याचीच शंका येते. कारण 1950 साली भारताची राज्यघटना स्वीकारली गेल्यानंतर आणि भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र झाल्यानंतर 1952 पासून 67 पर्यंत म्हणजे लागोपाठ 4 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होत होत्या. क्वचित काही असतील का तुमच्या केरळ असेल किंवा मला वाटते ओरिसा अशी राज्य सोडली तर सगळीकडे विधानसभा आणि लोकसभा ह्या एकाच वेळेला झालेल्या आहेत. अशा एखाद दुसऱ्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागली, सरकार बरखास्त झालं, विधानसभा बरखास्त झाली, म्हणून तिथे मध्यावधी निवडणुका झालेल्या असतील. पण अदरवाईज आपण बघितलं तर 52, 57, 62 आणि 67 या 4 सार्वत्रिक निवडणुका या नेहमी लोकसभा आणि विधानसभेच्या एकाच वेळेला झाल्या. त्याला तडा गेला तो 1970 मध्ये. 1967च्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये दुफडी निर्माण झाली. वेगवेगळ्या 9 राज्यातून काँग्रेसने सत्ता गमावली आणि तिथे पक्षांतराचं इतकं पेव फुटलं होतं की अक्षरशः 3 दिवसापासून 3 महिने 4 महिने 8 महिने अशी सरकार बनत होती आणि मोडत होती. आज सकाळी या पक्षातला आमदार उठायचा आणि त्या पक्षात जायचा, त्यामुळे या मुख्यमंत्र्याचं बहुमत संपायचं आणि नवा मुख्यमंत्री शोधण्याची वेळ यायची. आणि अशी 4-4 5-5 सरकार झाल्यानंतर कोणालाच बहुमत दाखवता येत नाही म्हणून विधानसभा बरखास्त केल्या जायच्या आणि तिथे मध्यावधी विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आणि म्हणूनच मग लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी होण्याची प्रक्रिया थंडावली. पण त्या दरम्यान सगळ्यात मोठा जर आघात कुठला झाला असेल तर तो इंदिरा गांधींनी केला. 1969 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये इंदिराजींनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजीव रेड्डी यांचं नाव सुचवलं, सूचक म्हणून अर्जावर सही केली, पण त्यांनाच मत दिलं पाहिजे असा व्हीप काढायला नकार दिला आणि काँग्रेस पक्षात फाटाफूट झाली. काँग्रेसचा एक गट
त्या राष्ट्रपती निवडणुकीनंतर वेगळा झाला आणि इंदिरा गांधींचं सरकार अल्पमतात गेलं. ते समाजवादी कम्युनिस्ट यांच्या मदतीने काही महिने चालू राहिलं. पण 1970च्या अखेरीस इंदिराजींनी लोकसभा सरळ बरखास्त करून टाकली आणि लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ निर्माण केली, परिस्थिती निर्माण केली. आणि त्यामुळे 1970च्या अखेरीला आणि 71 सालात विधानसभेच्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या होत्या, ज्यामध्ये इंदिराजींनी 2/3 बहुमत संपादन केलं होतं. इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाने, ज्याला त्यावेळेला काँग्रेस आर असं नाव दिलं होतं, जसं आज आपण बघतो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी जशी नावं आयोगाने दिलेली आहेत, तसं त्यावेळेला जो पक्षाच्या संघटनेचा गट होता, निजलिंगप्पा ज्याचे अध्यक्ष होते, त्याला काँग्रेस ओ म्हणजे काँग्रेस ऑर्गनायझेशन आणि इंदिराजींचा गट काँग्रेस म्हणजेच काँग्रेस आर, काँग्रेस रुलिंग अशी नावं देण्यात आली होती. त्या काँग्रेस आरला 71च्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं आणि त्यानंतर बांगलादेशचं युद्ध झालं आणि बांगलादेशचं युद्ध आणि आणीबाणीची जी परिस्थिती होती, त्यामुळे 1972 मध्ये ज्या विविध विधानसभांच्या निवडणुका होऊ घातलेल्या होत्या, त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यासाठी त्या विधानसभांची मुदत संसदेने एक वेगळा कायदा करून वाढवली होती. 6 वर्षाची मुदत करून टाकली. आणि म्हणून विधानसभांच्या मुदतीचं काय, विधानसभा कधी आल्या, त्यांचं आणि लोकसभेचं एकत्र कसं आणणार, हे जे कोणी घटनात्मक पेच प्रसंग असल्याचं दाखवतात, तसं कधीही झालेलं नाही. विधानसभा लोकसभांची मुदत वेळोवेळी घटनात्मक दुरुस्ती करून वाढवण्यात पण आलेली आहे. बांगलादेश युद्ध ही युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे निवडणुका घेता येणार नाहीत, म्हणून विधानसभांच्या संपत आलेल्या मुदतीला 1 वर्ष वाढ देऊन त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण ठराविक वेळेत बांगलादेश युद्ध संपलं आणि म्हणूनच ती मुदत कमी करून 1972ला विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. तेव्हा विधानसभांची मुदत आणि लोकसभेची संपणारी मुदत यांचं गणित कसं जुळवायचं, हे जे चर्चा करणारे आहेत त्यांना भारतीय निवडणुकांचा इतिहास ठाऊक नसावा असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. 1975 साली देशामध्ये जी भयंकर राजकीय अराजकाची परिस्थिती निर्माण झाली, पंतप्रधान असताना इंदिराजींची निवडणूक अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केली आणि त्यातच स्टे घेऊन इंदिराजींनी सरळ सरळ देशामध्ये हुकुमशाही लादली, आणीबाणी लागू केली, अंतर्गत आणीबाणी घोषित केली. आणि ती अंतर्गत आणीबाणी लागू असताना सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना उचलून तुरुंगामध्ये डांबले. त्यांना मिसा नावाचा कायदा लावला, जेणेकरून त्यांना न्यायालयात दाद मागण्याची सोय सुद्धा उरली नाही. आणि अशा परिस्थितीत परत एकदा विधानसभांच्या निवडणुका टाळण्याचा प्रयत्न झाला होता. आणि म्हणूनच 1975 मध्ये लागलेली आणीबाणी ही 1976 आणि 77 पर्यंत लांबत गेली. आणि तेव्हा परत एकदा इंदिराजींनी लोकसभेची मुदत वाढवली होती, कारण 71 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्याची मुदत 1976 साली संपत होती. पण इंदिराजींनी आणीबाणी लादली असताना आणि सगळे विरोधी पक्ष तुरुंगात डांबलेले असताना लोकसभेची मुदत 1 वर्षांनी वाढवली आणि ती मुदत संपत आली असताना परत एकदा ती मुदत 1 वर्ष वाढवली. मात्र तिसऱ्यांदा वाढवली नाही. आणि त्यामुळे 1977 मध्ये परत एकदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पण तेव्हा सुद्धा ती लोकसभा 5 वर्षानंतर बरखास्त झाली नव्हती किंवा 5 वर्षांनी त्या लोकसभेची मुदत संपली नव्हती, ती मुदत वाढवण्यात आली होती.
अनेकदा अशा प्रकारे वेगवेगळ्या विधानसभा राज्यांच्या आणि लोकसभा यांची मुदत वाढवण्यात किंवा कमी करण्यात आलेली आहे. त्यासाठी घटनात्मक दुरुस्त्या करण्यात आल्या, ह्या विसरता कामा नयेत. त्यामुळे एकाच वेळेला निवडणुका घेण्यासाठी विधानसभांच्या वेगवेगळ्या मुदती आहेत, त्याचं काय करायचं हा पेच प्रसंग वगैरे नाही. ज्या लोकांना संविधान संविधान म्हणून जे लोक रडत असतात ते एक गोष्ट विसरतात की भारतीय राज्यघटना बनवताना त्यामध्ये अनेक जागा समस्या सोडवण्यासाठी रस्ते ठेवलेले आणि म्हणूनच आणीबाणीच्या काळात युद्ध काळात निवडणुका घेता येणार नसतील तर त्या सभागृहांची मुदत वाढवण्याची तरतूद करून ठेवली आहे. त्याचा वापर इंदिराजींनी देशात आणीबाणी लावली तेव्हा केला होता. मला आठवतं 1977 साली जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा मुदत वाढवलेल्या विधानसभा, कारण 72 साली विधानसभांच्या निवडणुका झालेल्या होत्या, 8, 9, 10 काहीतरी, आणि त्यांची मुदत 77 मध्ये संपून गेली होती. पण इंदिराजींनी आणीबाणीच्या काळात घटना दुरुस्ती करून त्या विधानसभांची मुदत वाढवून टाकली होती. अशा विधानसभा 77 साली जनता पार्टीचं सरकार आलं, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, चरणसिंग गृहमंत्री झाले. त्यांनी त्या मुदत वाढवलेल्या विधानसभा एक अध्यादेश काढून, राष्ट्रपती आदेश काढून त्या सगळ्या विधानसभा बरखास्त करून टाकल्या. तिथली काँग्रेसची सरकार बरखास्त करून टाकली आणि तिथे त्या विधानसभांमध्ये तात्काळ नव्या निवडणुका घेण्यात आल्या. तेव्हा एखाद्या विधानसभेची 5 वर्षाची मुदत संपलेली नाही किंवा मुदत संपायला आलेली आहे तर अशा विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका एकत्र कशा घेणार हा प्रश्न विचारणाऱ्यांना निवडणुकांचा इतिहास ठाऊक नाही असंच म्हणावं लागतं. करायचं असेल तर करता येतं आणि त्यासाठी घटनेमध्ये कायद्यामध्ये सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्याचा फार मोठा गवगवा करण्याची गरज नाहीये किंवा कसं दाराला हे लोक कसे असतात, दाराला आतून कडी घालतात आणि बंद खोलीत बोंबलत बसतात, अरे बाहेरून दार कोणीतरी उघडा रे, कोणीतरी बाहेरून दार उघडा रे. अरे तुम्ही आतली कडी काढली तर दार तुम्हालाच उघडता येतं, बाहेरून कोणीतरी मदतीला धाव घेऊन तुमचं दार उघडण्याची गरज नसते. तेव्हा वन नेशन वन इलेक्शन हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत राहून निश्चितच करणं शक्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामागचा हेतू चांगला आहे. हेतू चांगला एवढ्यासाठी आहे की वर्षभर कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये, कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये निवडणुका चालू राहतात आणि मग आचारसंहितेच्या नावाखाली शासकीय काम योजना याची गती मंदावते. अमुक झालं, आचारसंहिता लागू झाली, म्हणजे कशासाठी मग आचारसंहितेचं निमित्त पुढे करून कामं रोखली जातात. आणि सगळेच्या सगळे राजकीय पक्ष हे लोकांच्या सेवेमध्ये किंवा लोकांच्या हितासाठी राबण्यापेक्षा आपापलं राजकारण करत एकमेकाच्या तंगड्या खेचत राहतात. एकदा हे 6 महिने 8 महिने किंवा 1 वर्ष निवडणुकीचं ठरलं की ती निवडणूक संपली की उरलेल्या 4-4.5 वर्षामध्ये सगळ्या पक्षांना एकत्रितपणे जनहिताच्या दृष्टीने विचार करावा लागेल. हा ठीक आहे, तरी आमदार फोडता येतील का हा सगळा चावटपणा होईल, तो नाकारता येणार नाही. पण कायम निवडणुकीच्या आता काय तर लोकसभेची निवडणूक आहे, ती झाली की आता विधानसभा आली, विधानसभा झाली की अमुक आलं, हा जो खेळ चालतो त्याला कुठेतरी लगाम लावला जाईल. आणि सगळ्यांना, विरोधात बसलेल्यांना किंवा सत्तेत बसलेल्यांना, जनहिताकडे किंवा जनतेला काय पाहिजे, जनतेने आपल्याला का निवडून दिले त्याकडे लक्ष देते. मला एक गोष्ट आठवते मित्रांनो, 2014 मध्ये 10 वर्षापूर्वी मोदींनी भाजपला पहिल्यांदा बहुमत मिळवून दिलं. त्यानंतर लोकसभेमध्ये पहिल्यांदाच हजर राहिलेले नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिलं भाषण करताना
विरोधी पक्षांना एक फार चांगलं आवाहन केलं होतं, पण समजून यायला कोण तयार आहे? नरेंद्र मोदी तेव्हा म्हणाले होते की बाबांनो, अनेक पक्षांनी निवडणूक लढवली आहे, आमच्या पक्षाला बहुमत मिळालं असेल, आमच्या आघाडीला 300 पेक्षा अधिक एनडीएला जागा मिळाल्या असतील, विरोधी पक्षांना जागा कमी मिळाल्या असतील, पण सरकार जे असतं ते कुठल्याही एका पक्षाचं नसतं, ते देशाचं आणि जनतेचं असतं. म्हणूनच सरकार यशस्वी होणं, सरकारी योजना आणि कामकाज यशस्वी होणं अगत्यात. आणि म्हणूनच निवडणुकीच्या हेव्या दाव्याच्या वातावरणातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि 5 वर्ष आपल्याला राजकारण करण्याची गरज नाही. पुढल्या निवडणुका 5 वर्षांनी येणार आहेत, तर सुरुवातीची 4 वर्ष आपण जनहितासाठी एकत्रित येऊन खांद्याला खांदा लावून जनतेच्या हिताचं काम करणं शक्य आहे का? आणि शेवटचं वर्ष आलं, 5 वर्ष लोकसभेची मुदत संपेल, तेव्हा आपण परत एकदा राजकीय हेवेदावे सुरू करू, हरकत नाही. पण 4 वर्ष तर एकत्र काम करू शकतो, ज्यातून देशाचं कल्याण होऊ शकतं. तुम्ही कुठच्या पक्षाचे आहेत किंवा एखाद्या पक्षाचा एकही खासदार नसेल, त्याला सुद्धा या लोकशाहीमध्ये सरकार आपलं आहे असं वाटलं पाहिजे. ही भूमिका पहिल्या लोकसभेच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी मांडलेली होती. दुर्दैव असं की याकडे या देशातले बुद्धिजीवी गंभीरपणे बघत नाहीत आणि विरोधी पक्ष तर त्यापेक्षा पलीकडे जाऊन बघत नाही. आणि त्यातूनच ही वन नेशन वन इलेक्शन कल्पना आलेली. जसं अमेरिकेमध्ये दर 4 वर्षांनी निवडणुका होतात, नवा गव्हर्नर, नवा अध्यक्ष निवडला जातो आणि तो निवडून आला की पुढची 4 वर्ष त्याच्या सत्तेला कुठलीही बाधा येणार नसते. तो आपल्या धोरण आणि भूमिका ठामपणे राबवू शकत असतो. मग गव्हर्नर असो की असो, किंवा त्यानंतर 2 वर्षांनी राज्यातल्या विधानसभा, किंवा त्याला ते लोक काँग्रेस म्हणतात, सिनेट म्हणतात, तर राज्य असो किंवा फेडरल असो, त्या 2 वर्षांनी लोकप्रतिनिधींच्या निवडणुका होतात. पण त्या मधल्या काळामध्ये हे सगळे मिळून एकत्रित काम करतात आणि म्हणून अमेरिकेची लोकशाही अधिक संघटित आणि शक्तिमान आहे. आपल्याकडे लोकशाही म्हणजे एकमेकांच्या उरावर बसणं, भिन्न पक्षांनी एकमेकांच्या उरावर बसणं, आणि जनहिताचा विषय असला तरी आपला पक्ष वेगळा आहे म्हणून चांगल्या योजनेच्या धोरणाच्या विरोधात सुद्धा कंबर कसून उतरणं, हे जे चालू आहे, त्यामुळे आपला देश संपन्न असला तरी मनाने भिकारी असल्यासारखा दरिद्री राहिलेला आहे. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन होणं अगत्याचं आहे. निदान 4 वर्ष या देशाला आणि इथल्या जनतेला आणि इथल्या पक्षांना निवडणुकीच्या हेव्या दाव्यातून बाहेर काढणं अगत्याचं आहे. आणि मला वाटतं की त्या दृष्टीने ही जी वन नेशन वन इलेक्शन कल्पना फारच अप्रतिम आहे. सगळ्यांनी ती स्वीकारली पाहिजे. पण परत आलं की आम्ही विरोधात आहोत, आम्ही विरोध करणार. तुम्ही सूर्याकडे बोट टाकून सूर्य म्हटलं तरी आम्ही विरोधक आहोत, आम्ही त्या सूर्याला चंद्र म्हणणार. ही जी मानसिकता झालेली आहे, ही कोण काय म्हणाला याच्यापेक्षा काय म्हणाला हे दुय्यम आणि कोण म्हणाला याला महत्व आहे. ही भाजप भारताला भारत म्हणणार असेल तर आम्ही त्याला इंडिया म्हणणार. भाजप भारताला राष्ट्र म्हणत असेल तर राहुल गांधी त्याला राज्यांचा समूह म्हणणार. ही जी काय नवी मोहब्बत आणलेली आहे, जी नफरतीपेक्षा डेंजरस आहे, त्यातून या देशाला बाहेर काढण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना खरोखरच अप्रतिम ठरू शकते. आणि म्हणूनच कोणी नाही तरी निदान मला वाटते मायावतींनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आणि त्यापेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट की आता बहुमत गमावल्यामुळे मोदी लंगडे झाले असं बोलणारे जे त्यांचा थोबाड फुटलेला आहे. कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचे मंत्री सुद्धा मंत्रिमंडळात असताना हा प्रस्ताव
मंत्रिमंडळाने, केंद्रीय मंत्रिमंडळाने संमत केलेला आहे। याचा अर्थच नितीश कुमार असो किंवा चंद्राबाबू असो, मित्र पक्षांनी देखील पंतप्रधानांची ही कल्पना उचलून धरलेली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे, मगच राष्ट्रपतींकडे गेलेला आहे। त्यामुळे अशक्य काहीच नसतं मित्रांनो, इच्छा असली पाहिजे तर मार्ग काढता येतो। आणि आपलं बहुमत गेलं असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्र पक्षांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन कसं काम करतायत त्याचा हा उत्तम नमुना आहे। आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।